हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बीकॉम फर्स्ट इयर COC सर्टिफिकेट इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचा टॉपिक आपण पहिला बघत आहोत. त्यामध्ये आपण विम्याची आवश्यकता हा पॉईंट बघतो. विम्याच्या आवश्यकतेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 12 पॉईंटमध्ये तुम्हाला विम्याची आवश्यकता ही स्पष्ट करायची आहे, विम्याची गरज ही स्पष्ट करायची आहे. सो त्यामध्ये आपले पहिले 7 पॉईंट हे एक्सप्लेन करून झालेले आहेत अगोदरच्या लेक्चरला, आणि आजच्या लेक्चरला आपण 8 ते 12 पॉईंट चेक करणार आहोत. ओके, सो 8वा पॉईंट आहे तो म्हणजे व्यवसायाचा विकास शक्य. आता कशा पद्धतीने व्यवसायाच्या विकासासाठी विमा हा आवश्यक आहे हे आपल्याला अभ्यासायचं इथं. त्यानंतर बघा, त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त. आता कर्मचारी वर्गासाठी विमा हा कसा उपयुक्त आहे, ओके, ते आपल्याला यामध्ये बघायचे. त्यानंतर औषधोपचार शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक. आता कशा पद्धतीने शस्त्रक्रिया औषधोपचार खर्चासाठी विमा हा आपल्याला गरजेचा आहे हे आपल्याला या पॉइंट मध्ये बघायचे. त्यानंतरचा 11वा पॉइंट आहे तो म्हणजे शांतता व सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. बघा, शांतता व सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. आता विमा हा शांतता व सौहार्दपूर्ण जीवनासाठी कशा पद्धतीने आवश्यक आहे, कशा पद्धतीने गरजेचं आहे हे आपल्याला या पॉइंट मध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर तळागाळातील व्यक्तींना विम्याचं संरक्षण, म्हणजेच गरीब नागरिकांना विम्याचं संरक्षण कशा पद्धतीने आहे किंवा ते गरजेचं का आहे ते आपल्याला यामध्ये पाहायचंय. ओके, ओके. त्यानंतर 8वा पॉइंट बघा, एक एक पॉइंट आपण एक्सप्लेन करूयात. 8वा पॉइंट काय सांगितलाय तर व्यवसायांचा विकास शक्य. काय सांगितलंय मग, व्यवसायांचा विकास शक्य, पण कशा पद्धतीनं, विम्याची गरज का पडते त्यांना, हे आपल्याला या लेक्चर मध्ये पाहायचंय. सो काय सांगितलंय, विमा व्यवसाय उद्योग व्यापार व व्यवसायांना संरक्षण किंवा हानी भरपाईची हमी देतो, म्हणून त्याची आवश्यकता आहे. बघा, विम्याची व्यवसायामध्ये आवश्यकता का आहे. विमा हा व्यवसाय उद्योगांना, व्यापार व्यवसायांना संरक्षण देत असतो, त्याचबरोबर हानीची भरपाई करून देतो किंवा त्याची हमी देत असतो, की आम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये जर नुकसान झालं किंवा एखादी हानी झाली तर त्याची नुकसान भरपाई करून देऊ, असं विमा हा हमी देत असतो, विमा व्यवसाय हमी देत असतो. म्हणून विमा हा व्यापारासाठी, व्यवसायासाठी, उद्योगासाठी अत्यावश्यक आहे. ओके, सो त्यानंतर परंतु त्याचबरोबर विमा व्यवसायात दरवर्षी विमा हप्त्यापोटी, काय सांगितलंय, विमा व्यवसायात दरवर्षी, बघा, विमा व्यवसाय जो आहे तो विमा व्यवसाय दरवर्षी हप्त्यापोटी प्रचंड प्रमाणात गोळा होणारा निधी हा देशांमध्ये धरणे असतील, धरण बांधणे देशामध्ये, कालवे खोदणे, रस्ते तसेच महामार्ग बांधणे, विजेची निर्मिती, पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणे इत्यादी स्वरूपाच्या समाज उपयोगी योजना साकारण्यासाठी केला जात असतो. काय सांगितलं गेलंय तर विमा व्यवसाय हा उद्योगांना, व्यापाऱ्यांना काय करत असतो, संरक्षण किंवा नुकसान भरपाईची हमी देत असतो. त्यामुळे विमा हा अति आवश्यक आहे. त्याचबरोबर विमा व्यवसायात दरवर्षी विमा हप्त्यापोटी प्रचंड प्रमाणात गोळा होणारा निधी हा देशामध्ये धरणे बांधणे, कालवे खोदणे, त्यानंतर रस्ते तसेच महामार्ग बांधणे, वीज निर्मिती, पाणी पुरवठा योजना असेल कार्यान्वित करणे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणे,
इत्यादी स्वरूपाच्या समाज उपयोगी योजना साकारण्यासाठी केला जातो. ओके, त्यामुळे विमा एक प्रकारे राष्ट्राच्या जीवनात स्थिरता आणत असतो. विमा हा एक प्रकारे राष्ट्राच्या जीवनामध्ये स्थिरता आणत असतो आणि नागरिकांना मूलभूत सेवा व सोयी पुरविण्याच्या कामास शासनास मदत करत असतो. यासाठी विमा क्षेत्राची राष्ट्र निर्मितीतील भूमिका ही महत्वाची असते. काय सांगितलंय व्यवस्थित बघायचा पॉइंट. काय सांगितलंय तो बघा. विमा व्यवसाय हा व्यवसाय उद्योग व्यापाऱ्यांना काय करतो, संरक्षण, त्याचबरोबर जर हानी झाली तर ती हानी भरपाई करून देण्याची हमी देत असतो. म्हणून विमा हा आपल्या व्यवसायात अत्यंत आवश्यक असतो असं म्हटलं जातं. परंतु त्याबरोबर विमा व्यवसायात दरवर्षी विमा हप्त्यापोटी प्रचंड प्रमाणात गोळा होणारा निधी हा देशात धरणं बांधणं. बघा, विमा व्यवसायात विमा हप्त्यापोटी प्रचंड प्रमाणात निधी हा गोळा होतो आणि या निधीमधून देशामध्ये धरण बांधणं, कालवे खोदणं, रस्ते तसेच महामार्ग बांधणं, वीज निर्मिती करणं, पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणं, पिण्याच्या पाण्याच्या सोयी करणं इत्यादी स्वरूपाच्या समाज उपयोगी योजना आणि नागरिकांना मूलभूत सेवा व सोयी पुरवण्याच्या कामास शासन हे मदत करत असते. त्यामुळे विमा हा एक राष्ट्राच्या जीवनात स्थिरता आणतो. विमा हा राष्ट्राच्या जीवनामध्ये काय करत असतो, स्थिरता आणत असतो आणि नागरिकांना मूलभूत सेवा व सोयी पुरवण्याच्या कामास तो शासनाला मदत करतो. यासाठी विमा क्षेत्राची राष्ट्र निर्मितीतील महत्वाची भूमिका ठरत असते. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त. बघा, कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त काय सांगितलं यामध्ये, उद्योग व व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गास सुरक्षिततेची नेहमीच काळजी राहत असते. अपघात अगर अन्य कारणाने होणारी तात्पुरती किंवा कायमची दुखापत असेल किंवा प्राणहानी टाळता येते असे नाही. अशा कर्मचाऱ्यांना विकलांग झाल्यानंतर किंवा त्यांना मृत्यू आल्याने कुटुंबावर येणारे आर्थिक संकट यासाठीची तरतूद हवी असते. कर्मचाऱ्यांना कामावर असताना अपघाताने आपत्ती कोसळल्यास, बघा, कर्मचाऱ्यांना कामावर असताना अपघाताने जर आपत्ती कोसळली तर विम्यामुळे मदत मिळून त्यांच्यावरील आर्थिक ताण हा कमी होऊ शकतो. त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने विमा हा अत्यंत आवश्यक ठरला आहे. यामध्ये काय सांगितलंय की कर्मचारी वर्गांसाठी विमा हा किती आवश्यक आहे, त्याचबरोबर कर्मचारी वर्गांसाठी विमा हा किती गरजेचा आहे हे इथं सांगितलं गेलंय. ओके, सो नीट बघा पॉइंट काय सांगितलाय. बघा काय सांगितलं या पॉइंट मध्ये. काय पॉइंट काय आपला, तर कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त. तर कर्मचारी वर्गासाठी विमा हा किती आवश्यक आहे किंवा कर्मचारी वर्गासाठी विमा हा कशा पद्धतीने गरजेचा आहे किंवा कर्मचारी वर्गांना किंवा कर्मचारी लोकांना विम्याची गरज का भासते. ओके, हे आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत. काय सांगितलं यामध्ये, उद्योग व व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाला सुरक्षिततेची नेहमीच काळजी राहत असते. बघा, उद्योग आणि व्यापारिक क्षेत्रामध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना
नेहमीच त्या कर्मचाऱ्यांना नेहमीच आपल्या सुरक्षिततेची काळजी ही राहत असते. कारण जे मोठे मोठे उद्योग असतात, व्यापार असतात, त्या उद्योग व्यापारामध्ये, व्यवसायांमध्ये काय होतं तर जास्तीत जास्त प्रमाणात अपघात हे होत असतात. जर अपघात होत असतील तर अपघात होऊन कर्मचारी हे विकलांग होऊ शकतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना अपंगत्व येऊ शकतं किंवा काही ठिकाणी कर्मचारी हे मृत्युमुखी सुद्धा पडू शकतात. ओके, अपघात होत असतात मोठ्या मोठ्या उद्योगामध्ये. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये आग लागते. मोठ्या मोठ्या मशिनरी असतात, त्यामुळे काय होतं, मशिनरी पेट घेऊ शकतात. आग लागून जास्तीत जास्त प्रमाणात मालाचं नुकसान होऊ शकतं. ओके, आणि त्या मशिनरी ऑपरेट करणारे हे आपले कर्मचारी वर्ग असतात. त्यासाठी कर्मचारी वर्गांना त्यांच्या सुरक्षिततेची नेहमीच काळजी ही लागलेली असते, काळजी ही त्यांना राहत असते. ओके, त्यानंतर बघा, अपघात अगर अन्य कारणामुळे होणारी तात्पुरती किंवा कायमची दुखापत किंवा प्राणहानी टाळता येत नाही. बघा, मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये तुम्हाला मी सांगितलं की मोठ्या प्रमाणात काय होतात की अपघात होत असतात. आता त्या अपघातामध्ये काय होऊ शकतं, कर्मचाऱ्यांना दुखापत होऊ शकते. मग ती दुखापत कायमची असू शकते किंवा तात्पुरत्या स्वरूपाची असू शकते. बघा, ती दुखापत कर्मचाऱ्यांना होणारी ती कायम स्वरूपाची असू शकते किंवा ती तात्पुरत्या स्वरूपाची सुद्धा असू शकते. किंवा काही ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना मृत्यू सुद्धा येऊ शकतो. मृत्यू सुद्धा येऊ शकतो. जर मृत्यू होत असेल, प्राणहानी होत असेल, तर ती प्राणहानी आपण तिथं टाळू शकत नाही. त्याच्यावरती आपण अनुमान लावू शकत नाही किंवा अंदाज लावू शकत नाही किंवा त्याच्यावरती आपण उपाययोजना सुद्धा काढू शकत नाही. अशा कर्मचाऱ्यांना विकलांग झाल्यानंतर किंवा त्यांना मृत्यू आल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर जे काही आर्थिक संकट येतं, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक झळ ही सोसावी लागत असते. त्याच्या कुटुंबामधील जे व्यक्ती असतात त्यामध्ये त्या व्यक्तीची पत्नी असू शकते, आई वडील असू शकतात, त्याची मुले असू शकतात, यांना मोठ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत असते. ओके, आणि ती आर्थिक झळ सोसावी लागत असल्यासाठी त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करणं विमा कंपनीला अतिशय गरजेचं असतं. ओके, आणि त्यांची आर्थिक तरतूद करण्यासाठी विमा कंपनी ही कर्मचारी वर्गासाठी अतिशय उपयुक्त ठरते. कर्मचाऱ्यांना कामावर असताना अपघाताने आपत्ती कोसळली तर विम्यामुळे त्यांना मदत मिळून त्यांच्यावरचा आर्थिक ताण हा कमी केला जाऊ शकतो. बघा, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला, काही नुकसान जर झालं, तर विमा कंपनी जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानीची भरपाई ही कामगारांना करून देत असते. आणि त्याचबरोबर कामगारांना नुकसान भरपाई देत असतानाच कामगार जे असतात त्यांच्यावरील आर्थिक ताण हा कमी होतो. त्यामुळे कर्मचारी वर्गांच्या दृष्टीतून विमा हा अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत महत्वाचा आहे आणि गरजेचा आहे. समजलं विमा म्हणजे काय, किंवा कर्मचारी वर्गांसाठी विमा हा. ओके, काय पॉइंट पाहिला आपण की विमा हा कर्मचारी वर्गांसाठी किती आवश्यक आहे. तर माझ्या माहितीनुसार विमा हा कर्मचारी वर्गांसाठी अतिशय आवश्यक आहे. कारण आपण प्राणहानी जर झाली व्यवसायामध्ये तर आपण ते टाळू शकत नाही. परंतु जर तात्पुरती किंवा कायमची दुखापत जर झाली किंवा कर्मचाऱ्यांना विकलांगता जर आली किंवा कायमची दुखापत त्यांना झाली तर कर्मचाऱ्यांना विम्यामध्ये संरक्षण हे मिळू शकतं. जर अपघात होऊन तात्पुरतं नुकसान जर झालं तर विमामध्ये तात्पुरतं जर नुकसान झालेलं असेल तर विमा कंपनी ही त्या नुकसानीची भरपाई कर्मचाऱ्यांना मिळवून देत असते. ओके, आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना जर आर्थिक भरपाई मिळत असेल तर कर्मचाऱ्यांवरील असणारा आर्थिक ताण हा कमी होतो. त्यामुळे कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने विमा हा अतिशय आवश्यक आहे. ओके,
त्यानंतरचा पॉइंट बघा, काय पॉइंट सांगितलाय, औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक. काय सांगितलं यामध्ये, आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर माणसाच्या आयुष्यातील ताण तणावाचे प्रमाण वाढत आहे. बघा, आर्थिक आणि सामाजिक विकासाबरोबर माणसाच्या आयुष्यातील ताण तणावाचे प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसते. मनुष्याला कितीही शारीरिक काळजी घेतली तरी तेव्हा कोणत्या आजाराला तोंड द्यावे लागेल हे सांगता येत नाही. बघा, माणूस हा कितीही सुखी असेल तरी त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आजाराला तोंड कधी द्यावं लागेल हे सांगता येत नाही. अचानकपणे कोणताही आजार माणसाच्या समोर येऊन उभा राहत असतो, थांबत असतो. ओके, आजारपण आणि त्यातील औषधोपचार आणि शस्त्रक्रिया खर्चासाठी मोठी रक्कम उभारणे ही समस्या ठरू शकते. काय सांगितले, आजारपण आणि त्यातील औषधोपचार आणि शस्त्रक्रिया खर्चासाठी मोठी रक्कम उभारणे ही समस्या ठरू शकते. ओके, आजारपण जे असेल आणि त्या आजारासाठी जो काही आपला खर्च होणार आहे औषधांचा किंवा शस्त्रक्रिया आपल्याला ज्या मोठ्या मोठ्या कराव्या लागणार आहेत त्याची रक्कम उभारणं ही आपल्यासाठी एक गंभीर मोठा प्रश्न ठरू शकतो. यावरती व्यक्ती विम्यामुळे अशा सर्व खर्चाची तरतूद ही करून मानसिक ताण आणि काळजी कमी करू शकते. कारण की जर आपण आपला आरोग्य विमा जर काढलेला असेल तर आरोग्य विमा जितक्या काळाचा काढला, आपण जितक्या वेळेचा काढलाय, जितक्या वर्षाचा काढलाय, तितक्या वर्षात जर आपण आजारी पडत असू, आपल्याला जर काही नुकसान होत असेल तर पूर्ण त्या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनी देत असते. त्यानंतरचा पॉइंट आहे, शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक. तर यामध्ये काय सांगितले, प्रत्येक व्यक्ती मूलतः शांत आणि आनंदी स्वभावाची आणि समाजात सौहार्दपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असणारी असते. बघा, प्रत्येक व्यक्ती ही मूलतः शांत आणि आनंदी स्वभावाची तर असतेच, परंतु समाजात सौहार्दपूर्ण जीवन जगण्याची इच्छा त्या व्यक्तीची असते. विम्यामुळे व्यक्तीला असे जीवन लाभण्यास मदत होते. जर विम्याचं प्रोटेक्शन असेल तर व्यक्तीला हे असे जीवन लाभत असते. व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या आकस्मिक घटनांपैकी बघा, व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या आकस्मिक घटकांपैकी बऱ्याच घटना ताणतणाव हे वाढलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे मानसिक अशांतता वाढते आणि जीवनात हे अस्थिरता निर्माण होते. ओके, परंतु अशा प्रसंगी व्यक्तीने विमा जर घेतलेला असेल तर अस्थिरता, अशांतता आणि तणावाची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे व्यक्ती अल्प कालावधीत पूर्वपदावर येऊ शकते. त्यानंतरचा पॉइंट आहे तो म्हणजे तळागाळातील व्यक्तींना विम्याचं संरक्षण. तळागाळातील व्यक्तींना विम्याचं संरक्षण. काय सांगितलं यामध्ये, सामान्यपणे अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीपासून व्यापारी, उद्योजक आणि पगारदार सर्वांना विमा घेणं ही नित्याची बाब आहे. बघा, सामान्यपणे अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीपासून मोठे व्यापारी असतील, मोठे उद्योजक असतील, मोठे पगारदार नोकरदार असतील, या सर्वांना विमा घेणं हे अतिशय आवश्यक आहे. परंतु दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कोणताच आधार नसतो. बघा, जी दारिद्र्य रेषेतील व्यक्ती असतील, तळागाळातील लोक असतील, त्यांना कोणताच आधार नसतो. त्यांना विम्याची अधिक आवश्यकता असते. ओके, विमा संस्था विमा व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा काहीसा भाग हा सामाजिक निधी म्हणून बाजूला काढून ठेवत असतात. काय सांगितलंय, विमा संस्था ह्या विमा व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा काही भाग हा सामाजिक सुरक्षा निधी म्हणून बाजूला काढून ठेवत असतात. त्यातून दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना विमा आणि विम्याचे लाभ दिले जातात. ओके, अशा पद्धतीने हा आपल्याला 12वा पॉइंट सांगितलाय.
तळागाळातील व्यक्तींना विम्याची मदत म्हणजेच तळागाळातील व्यक्तींना म्हणजेच गोरगरीब जी जनता असेल, ज्यांना अतिशय गरज असते विम्याची आणि त्यांना अतिशय गरज विम्याची ही असतेच आणि विमा त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक हा असतोच. ओके. अशा पद्धतीने आपले 12 पॉइंट इथं झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला काही विम्याचे हेतूही सांगितलेत. त्यामध्ये पर्पज ऑफ इन्शुरन्स, धोक्याचे स्थलांतर करणे, हानीची भरपाई, भविष्याविषयीची तरतूद, भविष्य काळाची सोय, बचतीचे संरक्षण, प्राप्तिकरापासून सूट मिळवणे, जखमीपासून संरक्षण मिळवणे, व्यापार व व्यवसायात सातत्य ठेवणे, सामाजिक सहकार्यातून राष्ट्रीय विकास, विविध व्यक्ती व संस्थांच्या हिताचे रक्षण करणे. सॉरी. अशा पद्धतीनं विम्याचे हेतू सांगितले. त्याचमध्ये आपण काय बघितले आज लक्षात घ्या, विम्याची आवश्यकता. ओके, ती 12 पॉइंट मध्ये बघितली आहे आपण. ह्या पॉइंट मध्ये 8 ते 12 पॉइंट काय केले, एक्सप्लेन केले. तर अगोदरच्या लेक्चर मध्ये 1 ते 7 पॉइंट आपण एक्सप्लेन केले. तर 1 ते 7 हे पॉइंट कोणते कोणते होते, तर त्यामध्ये असेल सामान्य व्यक्ती, सामान्य व्यक्तीला विम्याची गरज का असते, आवश्यकता का असते. त्यानंतर व्यापारी वर्ग, व्यापारी वर्गांना विम्याची गरज का असते, विम्याची आवश्यकता का असते. आयात निर्यात व्यापारासाठी विमा आवश्यक आहे, आयात निर्यात व्यापारासाठी विम्याची आवश्यकता का आहे, विम्याची गरज कशासाठी आहे. उद्योजकांना मदत, उद्योजकांसाठी विमा हा आवश्यक का आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राला मदत, कृषी क्षेत्रासाठी विमा हा का आवश्यक आहे. परत ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक, ठेवींसाठी विमा हा आवश्यक का आहे. त्यानंतर सेवा व्यवसायांसाठी विमा हा आवश्यक का आहे. एवढे पॉइंट्स आपण अगोदर पाहिलेले आहेत. ओके, समजले. सामान्य व्यक्ती, सामान्य व्यक्तीमध्ये आपण काय पाहिले, समाजात मनुष्य वावरत असताना तो आर्थिक अथवा सामाजिक दृष्ट्या कितीही लहान अथवा मोठा असला तरी त्याला कॉमन मॅन म्हणून काउंट केलं जातं. सामान्य माणसामध्ये, सामान्य व्यक्तीमध्ये त्याची गणना केली जाते. अशा व्यक्ती समाजात व्यापार, व्यवसाय, ठिकाण, बाजारपेठ, धर्मस्थळ, सामाजिक संस्था, कला किंवा क्रीडा क्षेत्र, संगीत क्षेत्र, अगर सार्वजनिक उद्यान इत्यादी ठिकाणी वावरताना आपल्याला दिसत असतात. संगीत क्षेत्र हे अतिशय मोठं क्षेत्र आहे. त्या मानाने सगळे क्षेत्र मोठे आहेत. कला व क्रीडा क्षेत्र मोठं आहे, सामाजिक संस्था क्षेत्र मोठं आहे, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ अतिशय मोठा आहे. ओके, त्यामुळे काय होतं, या सर्व ठिकाणी ही लोक आपल्याला दिसत असतात. त्यामुळे धोका हा सर्वत्र ठिकाणी आपल्याला जाणवत असतो. ओके, हानी होण्याची शक्यता ही सर्वत्र ठिकाणी असते. आता जीवितास धोका कधी निर्माण होईल हे आपल्याला सांगता येते का. मनुष्य जीवनाला धोका हा कधी निर्माण होईल हे आपण सांगू शकत नाही. ते निश्चित नसतं, ती अनिश्चित असतं. जो काही धोका होणार आहे तो अचानकपणे माणसाच्या समोर येतो. त्यामुळे माणूस त्याच्यावरती कोणताही अंदाज लावू शकत नाही, अनुमान करू शकत नाही किंवा त्याच्यावरती कोणतीही उपाययोजना मनुष्य करू शकत नाही. समजतंय. त्यामुळे धोका हा अनिश्चितपणे माणसाच्या समोर हा येत असतो आणि धोका हा केव्हा येईल अथवा कसा येईल किंवा कसा निर्माण होईल हे आपण इथं सांगू शकत नाही. अपघात कधी होईल आपल्याला माहिती असतं का, तर नाही. अचानकपणे कधीही अपघात होऊ शकतो. तर त्या अपघातामध्ये एकतर आपल्याला अपंगत्व येऊ शकतं किंवा आपण तिथं मृत्युमुखी पडू शकतो. ओके, बघा, अपघातामुळे व्यक्तीला अपंगत्व येऊ शकतं किंवा व्यक्ती ही मृत्युमुखी पडू शकते. ओके, जर व्यक्तीला अपंगत्व आलं तर त्याच्या खर्च जो होणार आहे, त्याचा दवाखान्याचा असेल, हॉस्पिटलचा, औषध उपचाराचा, तो खर्च पूर्ण विमा कंपनी भरून देत असते. परंतु जर व्यक्ती ही मृत्युमुखी पडली तर विमा कंपनी ही तो खर्च भरून देत नाही. ओके, जर जीवन इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असेल, तरच विमा कंपनी त्या व्यक्तीच्या वारसदाराला, त्या व्यक्तीने किती पैसे भरले
त्याच्यापेक्षा जास्त रक्कम त्या व्यक्तीच्या वारसदाराला मिळत असते. ओके, काय सांगितलंय, जर इथं अपघातामुळे अपंगत्व जर आलं किंवा मृत्यू जर येण्याची शक्यता असेल तर त्याचा परिणाम मग नक्कीच त्या व्यक्तीवरती अवलंबून असणाऱ्या, त्या व्यक्तीच्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या त्याच्या घरातील लोकांवरती होणार असतो. म्हणजेच त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असतील, त्याचे आई वडील असतील, अशा लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ ही सोसावी लागत असते. व्यक्तीला अपंगत्व आल्यास असहाय्य असे जीवन जगावे लागते. बघा, व्यक्तीला ज्या वेळेला अपंगत्व येतं त्यावेळेला व्यक्तीला असहाय्य जीवन जगावं लागतं. अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरतो. अशा परिस्थितीवरती विमा हा उपाय ठरतो. मृत्यू अथवा अपंगत्व टाळता येत नसलं तरी त्याची भीती आपण कमी करू शकतो. आता मृत्यू अचानकपणे येणार आहे तर त्या मृत्यूला आपण टाळू शकतोय का? किंवा अपघात अचानकपणे होणार आहे, अपघातामध्ये मृत्यू होऊ शकतो किंवा तात्पुरती दुखापत होऊ शकते, कायमस्वरूपीची दुखापत होऊ शकते, कायमस्वरूपीचं अपंगत्व येऊ शकतं व्यक्तीला. तर व्यक्तीला माहिती आहे का अपघात कधी होणार आहे? तर नाही. त्यामुळं अपघात कधी होणार आहे, व्यक्ती मृत्युमुखी कधी पडणार आहे, ह्याच्यापेक्षा काय होतं, यामध्ये आपल्याला मृत्यू आपला टाळू शकत नाही, आपण अपंगत्व टाळू शकत नाही, अपघात टाळू शकत नाही, परंतु त्याची भीती मात्र आपण नक्कीच काय करू शकतो, कमी करू शकतो. त्या दृष्टीने विमा हा सामान्य माणसासाठी, सामान्य व्यक्तीसाठी अतिशय आवश्यक असा आहे. समजतंय? त्यानंतर बघा, व्यापारी वर्ग. काय सांगितलंय व्यापारी वर्गामध्ये? व्यापारी वर्ग यामध्ये समाजात व्यापारी वर्ग विविध वस्तू आणि सेवांचा समाजाला पुरवठा करून समाज जीवन हे सुस्थिर ठेवण्यास मदत करीत असतो. तर व्यापारी वर्ग समाजात काय करतो? समाजातील लोकांना व्यापारी वर्ग हा विविध प्रकारच्या वस्तू, सेवा, सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, त्याचबरोबर व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात धोका हा संभावू शकतो. व्यक्तींना, जे काही व्यक्ती व्यापारामध्ये भाग घेत असतात त्या भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या जीवाला जास्तीत जास्त प्रमाणात धोका हा संभावू शकत असतो. अपघाताने व्यवसायाच्या ठिकाणी, अपघाताने बघा व्यवसाय ठिकाणची हानी होणे, अपघातामध्ये व्यवसाय ठिकाणची हानी मोठ्या प्रमाणात होत असते. आगीमुळे मालाची हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. भूकंप, अतिवृष्टी, दरडी कोसळणे अथवा अन्य कारणाने मालाची नासाडी होणे, नोकरास अपंगत्व येणे किंवा मृत्यू जर आला तर त्याला द्यावी लागणारी नुकसान भरपाई, याद्वारे व्यापारामध्ये व्यापारी वर्गांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात इथं होऊ शकतं. ओके, सो नोकर वर्ग जर अप्रामाणिक निघाला, नोकर वर्ग जर अप्रामाणिक निघाला तर रक्कम अथवा वस्तूंचं अपहार केल्याने नुकसान हे आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्यानंतर असं सामाजिक दंगे, अगर लुटालूट तसेच चोरी, यामुळे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होतं. अशा वेळी विम्याची आवश्यकता स्पष्ट होते. विमा जीवितहानीची भरपाई करू शकत नाही. विमा हा जीवितहानीची भरपाई करू शकत नाही, परंतु आर्थिक नुकसानीची भरपाई करीत असल्याने व्यापाऱ्यांना विमा हा अतिशय आवश्यक आहे. बघा, व्यापारामध्ये जी जीवितहानी होणार आहे त्या जीवितहानीची नुकसान भरपाई विमा करू शकत नाही, परंतु आर्थिक नुकसान जे होणार आहे त्याची भरपाई विमा करू शकतो. म्हणून व्यवसाय हा निरंतर चालू ठेवला जातो. त्यानंतरचा पॉइंट आहे उद्योजकांना मदत. काय सांगितलं यामध्ये? देशातील लहान मोठे उद्योजक, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती आणि कुटीर उद्योग देशाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. बघा, आपला जो भारत देश आहे, तो भारत देशामध्ये लहान मोठे उद्योजक असतील, त्यानंतर स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती असतील, त्यानंतर कुटीर उद्योग असतील, ते देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा प्रकारची भूमिका पार पाडत असताना
बघा, अशा प्रकारची भूमिका बजावत असताना, ती भूमिका पार पाडत असताना उद्योग उभारणीच्या क्षणापासून ते उद्योग चांगल्या रीतीनं कार्यरत चालू राहून त्यानंतरच्या काळात त्यांना अनेक धोके सहन करावे लागतात. उद्योजकांना अनेक धोके सहन करावे लागत असतात. ओके, त्यात नैसर्गिक धोक्यामुळे जर उद्योगाची जास्तीत जास्त हानी झाली किंवा अपघातामुळे जास्तीत जास्त हानी होऊ शकते, कर्मचाऱ्यांनी केलेला असहकार असेल किंवा कर्मचाऱ्यांचे जे हिंसक कृत्य असेल त्यामुळे जर जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान होत असेल, कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येत असेल, कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे नुकसान होत असेल इत्यादीमुळे काय होणार आहे, बिझनेसमनला, उद्योजकाला, व्यवसायाला एक तर तात्पुरता किंवा दीर्घ काळासाठी व्यवसाय हा बंद करावा लागणार आहे. ओके, परंतु उद्योगाचे कार्य नवीन जोमाने चालू करणं अतिशय आवश्यक असतं. परंतु बघा, उद्योग हा बंद करण्याऐवजी उद्योगाचे कार्य जे असेल ते नवीन जोमाने चालू करावं लागणं अतिशय आवश्यक आहे. यासाठी विमा साधनाची आवश्यकता आपल्याला इथं पडत असते. विमा हा उद्योगांना बघा, विमा हा उद्योगांना सोसाव्या लागणाऱ्या हानीची भरपाई करून उद्योगाचे कार्य पुन्हा सुरू ठेवण्यास मदत करत असतो. देशामधील सर्व औद्योगिक क्षेत्राचे कार्य विम्याच्या हानी भरपाईच्या हमी आणि दिलासा यावर चालू असते. त्यानंतर आयात निर्यात व्यापारासाठी आवश्यक, यामध्ये काय सांगितलंय, देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यात व्यापार विशेष महत्वाची भूमिका बजावत असतो. देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यात व्यापार हा विशेष भूमिका बजावत असतो. सांगितलेल्या समजतंय. सागरी मार्गातून समुद्रातून लाखो टन माल हा आयात निर्यात केला जात असतो. ओके, त्यामुळे धोका होण्याची, हानीची, नुकसानीची शक्यता ही जास्तीत जास्त प्रमाणात असते किंवा शक्यता ही जास्तीत जास्त आपल्याला दिसून येत असते. आणि त्यामुळे मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. विमा हा आयात आणि निर्यात व्यापारात सहभागी होणाऱ्या संस्था विमा हा आयात आणि निर्यात करणाऱ्या व्यापारात सहभागी होणाऱ्या ज्या विविध संस्था असतील त्यांना व्यापाऱ्यांना हानीची भरपाई करण्याची हमी विमा देत असतो, की जेणेकरून जर तुमच्या व्यवसायात जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई आम्ही करून देऊ असं इथं म्हटलं जातं. त्यामुळे आयात निर्यात व्यापार हा सातत्याने चालू असतो. राहतो आणि आयात निर्यात व्यापार जितका जास्त प्रमाणात असेल तितक्या जास्त प्रमाणात देशाचा आर्थिक विकास हा होणार असतो. बघा, त्यामुळे आयात निर्यात व्यापार हा सातत्याने चालू असतो. आयात व्यापार हा नियमितपणे चालू राहण्याच्या दृष्टीने विम्याची आवश्यकता हे उल्लेखनीय आणि महत्वाची ठरत असते. त्यानंतरचा पॉइंट आहे कृषी क्षेत्रास मदत. काय सांगितलं यामध्ये, कृषी क्षेत्रास मदत. सो यामध्ये देशामधील बहुतेक उद्योगधंदे शेतीवर आधारित असतात. लक्षात घ्या,
देशामध्ये बहुतेक उद्योगधंदे हे शेतीवर आधारित असतात आणि आहेतच. त्यामुळे कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे यावर उद्योगांचं भवितव्य हे अवलंबून असतं. काय सांगितलंय? जास्तीत जास्त उद्योगधंदे देशातील हे शेतीवर आधारित आहेत. शेतीवर आधारित आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्राला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याबरोबर कृषी क्षेत्राची स्थिती कशी आहे याच्यावरती व्यवसाय हा डिपेंड आहे. ओके. जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला तर उद्योग क्षेत्राचे कार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू राहते. तसेच देशातील लघु उद्योग आणि रोजगार टिकून राहण्यासाठी मदत होते. आणि देशामध्ये लघु उद्योग टिकून राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. रोजगाराची निर्मिती होणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या देशाचा विकास हा व्हावा. ओके. कृषी क्षेत्राचा जर हंगाम चांगला असेल तर उद्योग क्षेत्र हे चांगल्या प्रकारे सुरू राहणार आहे. आणि जर कृषी क्षेत्राचा जर हंगाम चांगला नसेल तर परिस्थिती त्या विरुद्ध असणार आहे. म्हणजेच काय तर उद्योग क्षेत्र हे चांगल्या पद्धतीने चालू नसणार. ओके. सो त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते आणि सरकार हे विशेष लक्ष देऊन स्पेशल कॉन्सन्ट्रेट करून शेती क्षेत्र हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न मोठ्यात मोठ्या प्रमाणात करत असतात. ओके. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचं विशेष लक्ष असतं. कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टी असेल, वादळ असेल, दुष्काळ असेल, पूर असेल, टोळधाड असेल, रोगराई असेल इत्यादींची शक्यता इथं असते. बघा, कृषी क्षेत्राला धोके कशापासून असू शकतात? अतिवृष्टी जर झाली तर शेतीमध्ये जे पीक येणार आहे ते पाण्याबरोबरच वाहून जाऊ शकतं. त्याचबरोबर जर वादळ निर्माण झालं तर जे पीक आहे ते वादळामध्ये निघून जाऊ शकतं. त्यानंतर दुष्काळ जर पडला तर जे काही शेतीमध्ये पीक येणार आहे ते बिना पाण्याचे येणार नाही, विदाऊट पाण्याचे येणार नाही. त्यामुळं दुष्काळ हा एक मोठा धोका आहे. त्यानंतर टोळधाड असेल, रोगराई असेल, तर पिकांवरती टोळधाड पडली असं म्हटलं जातं, म्हणजेच पिकांवरती रोग पडला असंही इथं म्हणलं जातं. ओके. त्यामुळे शेतकरी वर्ग हा नाउमेद होण्याची शक्यता इथं जास्तीत जास्त प्रमाणात असते. यावर विम्याचा दिलासा अत्यावश्यक वाटतो. यावरती विम्याचा दिलासा ही अत्यावश्यक बाब वाटत असतो. त्यानंतर विम्यामुळे पिकाची होणारी नुकसान भरपाई ही भरून दिली जाते, परंतु शेतकरी वर्गास पुढील हंगामासाठी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक असतं. कारण कायमस्वरूपीच विमा कंपनी ही आपल्याला नुकसान भरपाई मिळवून देऊ शकत नाही. त्यानंतरचा पॉइंट सांगितलाय तुम्हाला ठेवी. काय सांगितलंय? ठेवींना सुरक्षितता प्राप्तीसाठी आवश्यक. यामध्ये काय सांगितलंय? व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसतो. काय सांगितलंय? व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्था यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि त्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत जाणार आहे. परंतु अशा बँका आणि पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण वाढल्याने आणि कर्जे वेळेवर वसूल होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी वेळेवर परत करणं आपल्याला शक्य होत नाही. काय सांगितलंय बघा? व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाबरोबर व्यापारी बँका आणि पतसंस्थांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. परंतु अशा बँका आणि पतसंस्थांनी दिलेल्या कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण
वाढल्याने आणि कर्ज वेळेवर वसूल न होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत वेळेवर करणे शक्य होत नाही. कारण ज्या काही प्रमाणात कर्ज वाटलं गेले, कर्जाचं वाटप होत गेले, जर ते वसूल होत नसेल तर कशा पद्धतीनं आपण ठेवी ह्या लोकांच्या परत करणार, हा प्रश्न पतसंस्थांसमोर, बँकांसमोर असतो. अशा प्रसंगी सामान्य जनतेचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास हा कमी होतो. आणि जर विश्वास कमी होत असेल तर ठेवी परत घेतल्या जाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलेलं इथं असतं. त्यातूनच बँकांना व पतसंस्थांना व्यवसायांसाठी जे काही कर्ज मिळालं जातं ते कर्ज मिळणं अतिशय अवघड असतं. यासाठी बँकांनी व पतसंस्थांनी ठेवींचा विमा घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे ठेवीदारांचा बँका व पतसंस्थांवरील विश्वास वाढण्यास मदत मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर 7वा पॉइंट बघा, तो म्हणजे सेवा व्यवसायांना आवश्यक. आता विमा हा सेवा व्यवसायांना किती प्रमाणात आवश्यक आहे? सेवा देणारे जे व्यवसाय असतात त्यांना विम्याची गरज किती प्रमाणात आहे? विमा त्यांच्यासाठी का महत्वाचा आहे, का गरजेचा आहे? त्यामध्ये विमा व्यवसाय हा उद्योग व व्यापाऱ्यांना काय सांगितलंय? विमा उद्योग हा व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रास विविध सेवा पुरवल्या जातात. बघा, व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध सेवा व्यवसाय असतात जे की आपल्या सेवा ह्या पुरवत असतात. त्यामध्ये वाहतूक सेवा असेल, दळणवळण सेवा असेल, संग्रहण सेवा असेल, टपाल सेवा असेल, विपणन सेवा असेल, इत्यादी सेवा व्यवसाय आहेत जे की आपल्या सेवा पुरवत असतात. त्यामध्ये त्यांच्या व्यवसायात धोका हा निर्माण होण्याची शक्यता जास्तीत जास्त प्रमाणात तिथं असते आणि त्यामधून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तिथं असते. अशा व्यवसायातून प्रचंड प्रमाणात भांडवली गुंतवणूक केलेली असते आणि अशा वेळी विम्याचं संरक्षण हे अतिशय महत्वाचं आणि आवश्यक ठरत असतं. त्यामुळे आपले व्यवसाय चालू ठेवणं, आपल्या व्यवसायाचा विकास करणं, व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आणणं इत्यादी गोष्टी सेवा व्यवसायांना शक्य होतात. आणि जर आपल्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञान असेल तर आपला व्यवसाय नक्कीच जास्तीत जास्त विकसित होणार आहे, यशस्वी होणार आहे. कारण सध्याच्या युगामध्ये, नव्या पिढीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणणं अतिशय आवश्यक आहे. जुनाट तंत्रज्ञान सोडून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग इथं करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, सो या पद्धतीनं आपण विम्याची आवश्यकता आपल्याला 12 पॉइंट मध्ये दिलेली आहे आणि 12 पॉइंट मध्ये आपण इथं कंप्लीट केलेली आहे. 7वा पॉइंट होता सेवा व्यवसायांसाठी आवश्यक विमा. त्यानंतर आपण 8वा पॉइंट बघितलाय, व्यवसायाचा विकास शक्य. आता व्यवसायाच्या विकासासाठी विमा हा किती आवश्यक आहे, किती गरजेचा आहे हे इथं येईल. त्यानंतर कर्मचारी वर्गासाठी विम्याची आवश्यकता किती आहे, विम्याची गरज किती आहे. त्यानंतर औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी विमा हा किती गरजेचा आहे, विमा किती आवश्यक आहे. त्यानंतर शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी विम्याची गरज कशी आहे, विमा किती गरजेचा आहे, किती महत्वाचा आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी, तळागाळातील लोकांसाठी विमा किती गरजेचा आहे. या पद्धतीने विम्याची आवश्यकता आपण बघितलेली आहे. किती पॉइंट मध्ये? तर 12 पॉइंट मध्ये ती बघितली आपण. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्या सिलेबस नुसार इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स हा टॉपिक आपला चाललाय. सो त्यामध्ये जो काही नेक्स्ट पॉइंट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. कंपल्सरी लेक्चर अटेंड करत असताना, लेक्चर ऐकत असताना काय करत जावं, तर कंपल्सरी कमेंट सेक्शन मध्ये आपलं नाव मेन्शन करत जावा, जे की अतिशय महत्वाचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मला दिसणं. ओके,
समजतंय? थँक्यू.